नमस्कार मित्रांनो, गोष्टीचा गंध या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या या नवीन कथेला सुरुवात करते. तर मित्रांनो, कथा नक्की शेवटपर्यंत ऐका. तर चला कथा सुरू करूया. शहराच्या चमकणाऱ्या उंच इमारतीमध्ये एक जुना फिकट ऑफिस होता, जणू एखाद्या सुंदर चित्रावर पडलेला धुसर डाग. त्या ऑफिसमध्ये विजय आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस काढत होता. तो फक्त 23 वर्षाचा होता, पण जबाबदाऱ्यांचा भार इतका जड होता की त्याच्या चेहऱ्यावरून तरुणपणाची हलकीशी हसूही नाहीशी झाली होती. तो एका लॉजिस्टिक कंपनीत ज्युनियर मॅनेजर होता. दिवसभर क्लायंटच्या तक्रारी, बॉसचे टार्गेट आणि फाईलच्या अनंत ढीग. कधीकधी ऑफिसमधले लोक त्याला विचारत, यार विजय, इतका दबाव कसा सहन करतोस? विजय फक्त हलकेच हसून टाळत असे, कारण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू राखेखाली लपलेली आग, जी योग्य वेळेची वाट पाहत होती. त्याच ऑफिसच्या अकाउंट सेक्शनमध्ये सानिका काम करत होती. सानिका फक्त सुंदर नव्हती, तर तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच गरिमा होती. संयम, आत्मविश्वास आणि एक अशी शालीनता जी कोणाचेच लक्ष वेधून घेते. ती खूप श्रीमंत कुटुंबातून होती. बालपणापासून ऐश्वर्य आणि आरामात वाढलेली होती. मोठ्या गाड्या, शानदार घर आणि प्रत्येक इच्छा क्षणार्धात पूर्ण होणे. पण माहीत नाही का, तिला विजयचा साधेपणा आवडत असे. कधी फाईल देताना त्याच्या नजरा टकरायच्या, कधी लंच ब्रेकमध्ये 2-4 गोष्टी व्हायच्या. हळूहळू कामाच्या गोष्टी चहाच्या कपापर्यंत पोचल्या आणि नंतर त्या संध्याकाळच्या लांब गप्पापर्यंत बदलल्या. सानिकाच्या वडिलांनी नेहमी सांगितले होते, लग्न नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये करावे, तेव्हाच नाते टिकते. पण सानिकाला विजयच्या इमानदारीत ती श्रीमंती दिसत होती, जी मोठ्या बँक बॅलन्समध्येही मिळत नाही. जेव्हा घरी तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या, तेव्हा एक दिवस तिने विजयला स्पष्ट सांगितले, आज जर आपण आपल्यासाठी उभे राहण्याची हिंमत दाखवली नाही, तर आपण आयुष्यभर पश्चाताप करू. विजयजवळ ना महल होते, ना मोठ्या गाड्या, पण त्याच्याजवळ एक मजबूत खांदा होता आणि खरे मन. एक तुफान रात्र होती. आकाशातून पाऊस अशा रीतीने पडत होता, जणू धरतीशी काही जुना हिसाब चुकता करत होती. त्याच रात्री शहरातील एका जुन्या मंदिरात दोघांनी 7 फेरे घेतले. दोघांनाही आशा होती की वेळेनुसार कुटुंब मान्य करेल, पण तसे झाले नाही. सानिकाच्या वडिलांनी या नात्याला आपली बेइज्जती समजली. त्यांनी सानिकेशी सर्व संबंध तोडले. इतकेच नाही, तर त्यांच्या प्रभावाने त्यांना विजयशी नोकरीही काढून घेतली. एका क्षणात त्यांची दुनिया बदलली. काही दिवसात दोघे एका नव्या शहरात, पुणेमध्ये आले. हे शहर स्वप्नांनी भरलेले होते, पण त्यांच्या वाट्याला आली एक अरुंद गल्ली, अशी गल्ली जिथे सूर्याच्या किरणांनी गरिबी पाहून मार्ग बदलावा लागतो. विजयने खूप प्रयत्न केले. एका ऑफिसपासून दुसऱ्या ऑफिसपर्यंत भटकले, पण प्रत्येक ठिकाणी सानिकाच्या वडिलांचा प्रभाव आधीच पोहोचला होता. कोणीही त्याला नोकरी देण्यास तयार नव्हता. एक दिवस विजयने सानिकाच्या डोळ्यात पहिल्यांदा बेबसी पाहिली. त्या क्षणी त्याचे हृदय तुटले. त्याने आपली पदवी, ओळख सर्व काही बाजूला ठेवले आणि एका कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरी सुरू केली. ज्या तरुणाने कधी भारी फाईलपेक्षा जास्त काही उचलले नव्हते, तो आता तापणाऱ्या उन्हात पाठीवर विटा आणि सिमेंटचे बोरे ढोत होता. घाम डोळ्यात जाई तर जळजळ होई, हातांना फोड येत, पण तो थांबत नव्हता. रात्री जेव्हा तो घरी परत येई, तेव्हा त्याचे शरीर दुखण्याने करत असे. सानिका त्याचे फाटलेले हात पकडून रडू लागे. विजय हसून म्हणे, पागल, हा घाम नाही, हे आपल्या येणाऱ्या सुखाची नीव आहे. लग्नाच्या 2 वर्षांनंतर त्यांच्या घरी 2 लहान अतिथी आले. जुळ्या मुलगी अभिजित आणि किरण. त्यांची पहिली रडण्याची आवाज ऐकताच विजयच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी त्याला वाटले, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. पण सुखाबरोबर जबाबदाऱ्या दुप्पट झाल्या. 2 मुलाचे दूध, कपडे, औषधे. आता विजय दिवसा मजुरी करत आणि रात्री जुनी टॅक्सी चालवत. झोप जणू त्याच्या आयुष्यातून कायमची नाहीशी झाली होती. पण हळूहळू सानिकाचे धैर्य तुटू लागले. गरिबी माणसाला फक्त कमजोर करत नाही, कधीकधी तिचा स्वभावही बदलते. आता ती आधीची हसणारी सानिका राहिली नव्हती. छोट्या छोट्यात भांडण, टोमणे आणि दररोजची तंगी. आता तिला विजयची मेहनत कमी आणि आपली मजबुरी जास्त दिसू लागली. एक रात्री ती अचानक फुटली, विजय बघ आमची स्थिती, छतातून पाणी टपकतंय, मुलांना उद्याचे दूध नाही आणि तू म्हणतोस सर्व ठीक होईल.
विजय थकलेल्या आवाजात म्हणाला, मी आज ठेकेदाराकडून ॲडव्हान्स मागितला होता. त्याने नकार दिला, पण पुढच्या आठवड्यात क्रॉकरीचे काम संपेल. तर सानिकाने मध्येच रोखले. इथे दाण्यादाण्याचे लाले पडलेत. माझ्या वडिलांच्या घरी नोकरही आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगतात. तिच्या डोळ्यात आता प्रेम नव्हे तर तक्रार होती. मी तुझ्याशी प्रेम केले कारण मला वाटले तू काहीतरी बनशील, पण तू तर फक्त एक साधारण मजूर बनून राहिलास. मग तिने विजयच्या घामाने भिजलेल्या कमीजकडे इशारा केला. आणि ही वास आता मला घाण वाटते. खोलीत काही क्षण गहन शांतता पसरली. मग विजयने शांतपणे ठाम आवाजात म्हटले, जर तुला वाटत असेल की माझी मेहनत बोज आहे, तर कदाचित तू माझ्यासोबत राहण्याचे कारणही पाहत नाहीस. तो थोडा थांबला, मग म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हार मानणार नाही. मला स्वतःला मिटवावे लागले तरी मी माझ्या मुलांना ते आयुष्य देईन ज्याची तू कल्पनाही केलीच नव्हतीस. आणि कदाचित त्या क्षणी नशिबाने नवीन वळण लिहिले होते, कारण लवकरच त्याच्या आयुष्यात एक नवीन नाव येणार होते. एक मोठा उद्योगपती, एक टेक्स्टाईल कंपनीचा मालक. अभय देशमुख. दौलत, ताकद आणि चालाक मेंदू हे तिन्ही अभयजवळ भरपूर होते. पण त्याची सर्वात धोकादायक ताकद वेगळी होती. तो माणसाच्या कमजोरी ओळखायला जाणत होता. सानिकाच्या डोळ्यातील थकवा, तिच्या तुटणाऱ्या स्वप्नांची आवाज, तिची मजबुरी अभयने सर्व समजून घेतले. आणि मग त्याने हळूहळू आपला जाळ विणायला सुरुवात केली. कधी महागडे गिफ्ट्स, कधी चमकदार पार्टीचे फोटो, कधी मोठ्या घर आणि आरामदायी आयुष्याचे स्वप्न. तो नेहमी सानिकाला म्हणे, सानिका, तुझ्यासारखी मुलगी या तंग आयुष्यासाठी बनलेली नाही. तुझ्यासाठी तर आकाशात उडणे आहे. ही छोटीशी दुनिया तुझ्यासाठी नाही. हळूहळू त्याचे शब्द सानिकाच्या मनात उतरू लागले. दुसरीकडे विजय आपल्या मेहनतीत इतका बुडाला होता की घरात उफाळणाऱ्या तुफानाची त्याला चावलही लागली नव्हती. एका रात्रीची गोष्ट. विजयने त्या दिवशी सलग 2 शिफ्ट काम केले होते. शरीर थकव्याने तुटत होते. कसेबसे तो घरी पोचला, पण जसाच त्याने दरवाजा पाहिला तसाच तो थांबला. दरवाजा अर्धा उघडा होता. घरात विचित्र शांतता होती आणि त्या शांततेला चिरत होती 2 मासूम आवाजे, अभिजित आणि किरणच्या रडण्याचा आवाज. विजय घाबरून आत धावला. अलमारी उघडी होती, कपडे गायब. घर जणू अचानक रिकामे झाले होते. टेबलवर एक छोटासा कागद ठेवला होता. विजयचे हात थरथरत होते. त्याने हळूच तो नोट उचलला. त्यावर लिहिले होते, विजय, मी हारले. मी या बदहालीत माझी जवानी आणि स्वप्ने संपू शकत नाहीत. अभय मला ते आयुष्य देऊ शकतो ज्याची मला गरज आहे. मी त्याच्यासोबत कायमची जाते. तुझ्या मुलांना स्वतः सांभाळ. ते कदाचित तुझ्यासारखे मेहनती बनतील. अलविदा. त्या क्षणी विजयला वाटले जणू त्याच्या पायाखालची जमीन निसटली. हृदयात काहीतरी तुटून बिखरले. तो शांतपणे फरशीवर बसला. दोन्ही मुलांना छातीला लावून घेतले. त्या रात्री त्याने एक अश्रूही ढाळला नाही. फक्त मनात एक वचन केले, आता कोणावरही अवलंबून नाही. आता माझी दुनिया फक्त माझी मुलगी आणि माझे काम. दुसऱ्या दिवसापासून विजय बदलला. आता तो आपला दुःख रडून नव्हे तर मेहनतीन बदलू लागला. दिवसा मजुरी करत, पण आता तो फक्त विटा उचलत नव्हता, तो शिकत होता. कोणता मटेरियल चांगला असतो, कोणता ठेकेदार चोरी करतो, मजबूत इमारत कशी उभी राहते. रात्री मुलगी झोपली की तो जुने इंजिनिअरिंगचे नकाशे वाचत असे. कधीकधी स्वतःला विचारत असे, मजूर नेहमी मजूरच राहतो का, की एक दिवस मालकही बनू शकतो. एक दिवस साईटवर मुख्य मिस्त्री आजारी पडला. काम थांबणार होते. तेव्हा विजय पुढे आला. साहेब, त्याने ठेकेदाराला म्हटले, हे भिंत मी बांधतो, गॅरंटी आहे, एक मुठ्ठी मसाला खराब होणार नाही. ठेकेदार प्रथम हसला, पण मजबुरीने त्याने संधी दिली. आणि जेव्हा विजयने भिंत बांधली, ती इतकी सरळ आणि मजबूत होती की बिल्डिंगचा मालक स्वतः पाहायला आला. त्याने आश्चर्याने विचारले, तू मजूर आहेस की इंजिनियर? विजय हलकेच हसला. साहेब, सध्या तर मी मजूर आहे, पण शिकतोय. काही दिवसांनी तोच मालक पुन्हा भेटला. माझ्याकडे एक छोटा प्रोजेक्ट आहे, तू त्याचा ठेका घेशील का? विजय काही क्षण त्याला पाहत राहिला. हे त्याच्यासाठी स्वप्नासारखे होते. न पैसा, न संसाधने, पण त्याच्याजवळ एक गोष्ट होती, इमानदारी, आणि तीच त्याची सर्वात मोठी पुंजी बनली. त्याने 4 विश्वासू मजूर बोलावले आणि स्पष्ट सांगितले, सुरुवातीला पैसे कमी मिळतील, पण मेहनत केली तर एक दिवस आपण स्वतः मालक बनू. लोक त्याचा मजाक उडवत,
ज्याची बायको पडून गेली तो घर बांधेल. पण विजय फक्त हसत असे. त्याच्या डोळ्यात आता 2 गोष्टी होत्या, मुलांचे भविष्य आणि स्वतःला सिद्ध करण्याची आग. काही काळानंतर त्याने आपली पहिली कंपनी रजिस्टर केली, विजय अँड सन्स इन्फ्रास्ट्रक्चर. सुरुवातीला फक्त 2 मजूर, पण त्याच्या इमानदारीची चर्चा हळूहळू पसरली. छोटे प्रोजेक्ट मिळाले, मग मोठे, आणि हळूहळू त्याचे नाव होऊ लागले. विजय मजुरांसोबत जमिनीवर बसून जेवत असे, कारण त्याला माहीत होते पसीना बहारण्याची किंमत काय असते. तो अनेक मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू लागला, कदाचित म्हणून की तो स्वतः त्या दुःखातून गेला होता. 5 वर्ष उलटली. विजय आता छोटा ठेकेदार नव्हता, तो शहराचा उभरता बिल्डर झाला होता. अभिजित आणि किरण शाळेत जाऊ लागले. दररोज सकाळी विजय त्यांना आपल्या जुन्या सायकलवर शाळेत सोडत आणि मग थेट साईटवर पोहोचत. एक दिवस त्याने शहराबाहेर एक जमीन खरेदी केली, जिथे कोणी गुंतवणूक करायला तयार नव्हते. लोक हसू लागले, इथे कोण घर घेणार? पण विजयची सोच वेगळीच होती. त्याने तिथे अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू केला. छोटी घरे, कमी किंमत, इमानदार बांधकाम, आणि पाहता पाहता तो प्रोजेक्ट सुपरहिट झाला. आता शहरातील मोठे उद्योगपती ही विजयची तारीफ करू लागले. त्याच्याकडे स्वतःची गाडी, मोठा ऑफिस होता, पण त्याच्या आतला मजूर अजून जिवंत होता. तो आजही उन्हात काम करणाऱ्या मजुरांना पाहून थांबत असे, कारण त्याला माहीत होते माझी कहाणी इथूनच सुरू झाली होती. वेळेचे चक्र फिरत राहिले. 15 वर्ष उलटली. पुणे शहराचा नकाशा बदलला होता, आणि त्या बदलामागे ज्याचे नाव सर्वाधिक चर्चित होते ते नाव होते विजय. कधी विटा ढोणारा मजूर आता विजय अँड सन्स ग्रुपचा चेअरमॅन झाला होता. पण त्याने मुलांना ऐश्वर्यात वाढवले नव्हते. तो नेहमी आपली जुनी फाटलेली मजुरीची शर्ट काढून दाखवत म्हणे, मुलांनो, ही शर्टच तुमची खरी वारसा आहे. ही विसरलात तर हे साम्राज्य पडायला वेळ लागणार नाही. अभिजित शांत आणि समजदार होता. किरण आपल्या वडिलांसारखा जिद्दी आणि मेहनती. दोघांच्या हृदयात वडिलांबद्दल खोल आदर होता. अभिजितने आधुनिक आर्किटेक्चरवर आणि नव्या तंत्रज्ञानाने कंपनीला नवीन ओळख दिली, तर किरण जमिनीवर उतरून प्रत्येक प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करवत असे. एक भाऊ डोक्याने कंपनी चालवत होता, दुसरा हृदयाने. दोघांच्या जोडीने विजय अँड सन्सला संपूर्ण देशात प्रसिद्ध केले. पण त्यांची खरी ओळख फक्त व्यवसाय नव्हती. त्यांनी मजुरांसाठी मोफत रुग्णालये बांधली, त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. हळूहळू शहरातील लोक त्यांना फक्त बिल्डर नव्हे तर मजुरांचा मसीहा म्हणू लागले. आता जेव्हा विजय कधी आपल्या आयुष्य मागे वळून पाहत असे, तेव्हा त्याला आपल्या अतीत छोटा वाटत नव्हता, तर तोच अतीत त्याची सर्वात मोठी ताकद बनला होता. जे लोक कठीण वेळेत साथ सोडतात, कधीकधी ते लोकच तुम्हाला तुमची खरी ताकद ओळखण्याची संधी देतात. विजयची खरी विजय सानिकाला हरवण्यात नव्हती. त्याची खरी विजय या गोष्टीत होती की त्याने आपला दुःख ताकद बनवला. आता तुम्हाला एक प्रश्न, जर तुम्ही विजयच्या जागी असता तर काय केलं असतं? सानिकाने तिच्या चुकीची जाणीव झाल्यावर माफ केलं असतं का? की विजयने घेतलेला निर्णयच योग्य होता? तुमची मत नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा हृदयाला स्पर्शणाऱ्या आणि प्रेरणादायी कथा आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.